आता एक वेगळी बातमी नागपुरातून आहे। मध्य भारतातील पहिले AI सुपर कम्प्युटर नागपुरात आलंय। नागपूरच्या रामदेव बाबा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये या सुपर कम्प्युटरचं उद्घाटन तसंच सायबर सिक्युरिटी आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रविवारी दुपारी 12 वाजता करतील। सुमारे 8 कोटी रुपयांचं हे यंत्र साधारण भाषेत सांगायचं तर एका सुसज्ज संगणकापेक्षा किमान 1000 पटीनं अधिक वेगवान आणि कार्यक्षम आहे। मध्य भारतातील पहिला AI सुपर कम्प्युटर आपण पाहताय NDTV मराठीवर। मध्य भारतातील सर्वात पहिलं सुपर कम्प्युटर नागपुरात आलेलं आहे। रविवारी सकाळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचं उद्घाटन करणार आहे। आम्ही आता या रामदेव बाबा युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये आहोत, जिथे हा सर्व्हर लावलेला आहे आणि हाच तो सुपर कम्प्युटर आहे जो मध्य भारतात पहिल्यांदा आलेला आहे। आपण पाहू शकतो इतक्याच जागेवरती हे जे लागलेलं आहे हेच ते सुपर कम्प्युटर आहे। डॉक्टर रश्मी वेळेकर मॅडमना आपण विचारूया। मॅडम, काय सांगाल सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये काय वैशिष्ट्य आहे या सुपर कम्प्युटर? या सुपर कम्प्युटरचं वैशिष्ट्य म्हणजे याचं नाव आहे AI सेंटर ऑफ कॉम्पिटन्सी पॉवर्ड बाय NVIDIA। अत्यंत आधुनिक पद्धतीचं हे सुपर कम्प्युटर आहे जे सेंट्रल इंडियामध्ये मध्य भारतामध्ये उपलब्ध नाही आहे। आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण ही अशी फॅसिलिटी देतो आहे त्यांना। या सुपर कम्प्युटरचं वैशिष्ट्य म्हणजे जर आपण एक CPU प्रोसेसिंग मुलाला दिलं तर तो ज्या पद्धतीने त्या सर्व्हरला ॲक्सेस करू शकेल त्यापेक्षा 1000 पटींनी जास्ती क्षमता असलेलं हे सुपर कम्प्युटर आहे। इसके अलावा मतलब एकेडमिक्स के अलावा और इंडस्ट्री और सर्विस और बाकी सेक्टर्स में क्या मध्य भारत में कुछ होने वाला है? जी बिल्कुल, हमारा उद्देश्य है कि हम सिर्फ बच्चों को ही नहीं बट यहाँ के जो स्टार्टअप्स होंगे, यहाँ के जो सेंट्रल इंडिया के इंडस्ट्रीज़ हैं उनके साथ कोलैबोरेट करना चाहेंगे सो दैट हमारा फैसिलिटी वो यूज़ कर पाएँ और हम भी इस फैसिलिटी का मैक्सिमम यूटिलाइजेशन करके हमारे बच्चों को AI के लीडर्स बना सकें। तर एकूणच मध्य भारतासाठी ही फार मोठी बातमी आहे। सुपर कम्प्युटर मध्य भारतात आलेला आहे, फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर स्टार्टअपसाठी, इंडस्ट्रीजसाठी आणि अन्य क्षेत्रातल्या अगदी कृषी क्षेत्रात सुद्धा याचा फार मोठा परिणाम होणार आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।